शरद पवारांना आता केंद्र सरकारकडून देखील झेड+ सुरक्षा देण्यात आलेली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं तसे आदेशच केंद्रीय राखीव पोलीस दलांना दिले। यासाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची टीम नियुक्त करण्यात आली आहे। केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनांच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवचाची शिफारस करण्यात आली होती। शरद पवारांना झेड+ सुरक्षा दिल्यामुळे त्यांच्यासोबत आता CRPFचे 10 जवान असणार आहेत। मात्र याच सुरक्षा व्यवस्थेवरनं शरद पवारांनी मात्र वेगळाच संशय व्यक्त केलाय। कदाचित आपल्याकडून खरी माहिती काढून घेण्याचा हा प्रयत्न असावा अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केलेली आहे। मला काही माहिती नाही। काल माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक गृह खात्याचे अधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये 3 लोकांच्या संबंधीचा निर्णय केंद्राने झेड सिक्युरिटीचा घेतला। त्याच्यात तुम्ही आहात। म्हणजे 3 मध्ये आणखी 2 कोण आहेत? त्याचे नाव सांगितलं भागवत। भागवत हे RSSचे प्रमुख आहेत, त्यांचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री, ते गृहमंत्री आणि भागवत यांचं तिसरं नाव माझं। हे कशासाठी हे मला माहिती नाही। कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीला मी सगळीकडे केलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था आहे।